नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज मला जायचं होतं शनिवार वाड्याला. मग काय, लगेच रेडी झालो आणि पाऊल यात्रा करत निघालो शनिवार वाड्याला. शनिवार वाड्यात एंटर होतं डाव्या साईडला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं स्मारक आहे आणि स्मारकाच्या बाजूला बटाटा मारुती मंदिर सुद्धा आहे. शनिवार वाड्यात एंटर होतच मला पायऱ्या दिसल्या. म्हणलं वरती जाऊन तरी बघू नेमकं आहे तरी काय. शनिवार वाड्यामध्ये एवढंच लाकडी बांधकाम जसंचे तसं आहे. रूमचे दरवाजे काही कारणामुळे बंद केलाय, नाहीतर मी मध्ये नेऊन नक्की दाखवलं असतं की काय आहे. असं म्हणतात शनिवार वाड्यात जी 7 मजली इमारत होती त्या इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस दिसायचा. हे काय आहे कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि खाली 2 तोफ ठेवलेल्या ते म्हणलं चालून तरी बघू चालती का. या दोन्ही तोफा पेशवेकालीन आहे. सगळा शनिवारवाडा फिरून माझे लय पाय दुखत होते, म्हणून मी एका ठिकाणी बसून राहिलो आणि आपल्या भारताची आन बान शान तिरंगा कसा डोलाने फडकतोय बघा. बाहेर आल्यानंतर मी मंदिरात जाऊन गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडलो आणि रूमवर जायचे पहिले लिंबू सोडा पिऊन घेऊ म्हणलं. मी लिंबू सोडा पितो तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. माझं लय डोकं दुखतंय. मी रूमवर जाऊन डायरेक्ट झोपून राहणार आहे. आता झोपेतून उठलो आणि मी चहा प्यायला गेलो. चेस म्हणत चहा सोबत खारी खाल्ली आणि आता मी चहाचा स्वाद घेत घेत चहा पिऊन घेतो. आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.